श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते. या शुभ दिवशी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला. हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण केलं तर ते प्रत्येक संकटात भक्तांचे रक्षण करतात. तर यंदा भगवान हनुमानांची जयंती ही 2 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. हनुमान जयंती म्हणजेच हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते आणि त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केले जातात. बघा, आपण नेहमीच हनुमान जयंती आहे तर काहीतरी उपाय करत असतो. त्याचबरोबर बघा, या दिवशी आपण जर काही उपाय जर केले तर त्याचं फळ देखील हे नक्कीच आपल्याला मिळत असतं. तर उपाय काय करायचा आहे? अतिशय साधा सोपा उपाय आहे, परंतु तितकाच प्रभावी हा उपाय आहे. आवर्जून करा. तर बघा, हनुमानजींना आपण नेहमीच शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जातो, तेल अर्पण करतो, रुईच्या पानांच्या माळा देखील अर्पण करत असतो. परंतु हनुमान जयंतीला काही जर खास उपाय आपण स्वतःसाठी जर का बघा केले तर त्याचं फळ देखील हे नक्कीच मिळत असतं आणि हनुमान जयंतीच्या दिवशी केल्यामुळं त्याचं फळ देखील आपल्याला कैक पटीनं मिळणार आहे. त्यामुळे हा बघा उपाय प्रत्येकानं नक्की करा. बघा, आयुष्यात कितीही कठीणातील कठीण समस्या असो, काही अडचणी असो, त्याचबरोबर काही जर साडेसाती असेल, काही दोष असतील तर ते देखील या उपायाने कमी होणार आहे. असा हा अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे. त्याचबरोबर बघा, व्यवसाय चालत नाही, कोणतंही काम तुमचं पूर्ण होत नाही, सतत काही ना काही अडथळे येत आहे, व्यवसाय अगदी बंद पडला आहे, म्हणजेच काय तर निगेटिव्हिटी आहे, त्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर तो उपाय काय आहे? तर बघा, आपण आपला बघा स्वतःच हा उपाय करायचा आहे. पण मात्र तो करण्याआधी एक गोष्ट मात्र लक्षात घ्या. तुम्हाला जर का मासिक धर्म आला असेल किंवा विटाळ जर असेल तर हा उपाय तुम्ही करू शकत नाही. त्याचबरोबर ज्या महिला गर्भवती आहे त्यांनी देखील हा उपाय अजिबात करू नये. हा स्वतःवर करायचा हा उपाय आहे. तुम्ही घरातच करायचा आहे. प्रत्येकाच्या घरात मारुती रायाचा फोटो असेल किंवा काहींच्या घरात नसेल तरी देखील, परंतु बघा नसेल तरी काहीच हरकत नाही. तुमच्या घरात जर श्रीरामांचा फोटो असेल किंवा श्री विष्णूंचा बघा फोटो मूर्ती असेल तर त्यासमोर बसून हा उपाय तुम्ही करू शकता. किंवा यापैकी काहीच नसेल तर अगदी आपल्या स्वामी महाराजांचा फोटो तर बघा प्रत्येकाच्या घरात असणार आहे. तर स्वामी महाराजांचा जरी फोटो असेल ना तर त्याच्यासमोर बसून देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर करायचं काय आहे? तुम्हाला सर्वात आधी एक नारळ घ्यायचा आहे. तो नारळ तुम्ही सोलायचा नाही, जसा आहे तर जसा तुम्ही दुकानातून आणलेला आहे ना अगदी तसाच घ्यायचा आहे. आणि हा जो नारळ तो आहे तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आणि देवासमोर बसून तुम्ही स्वतःभोवती डोक्यापासून खाली असा हा 7 वेळा तुम्हाला गोलाकार उतरवायचा आहे. म्हणजेच काय तर तुम्ही गोल फिरणार. बघा, हा नारळ गोल फिरवणार आहात आणि हे करत असताना आपण सर्व पॉझिटिव्ह असा विचार करायचा आहे. प्रत्येक गोष्ट सकारात्मक घडणार आहे, घडलेली आहे असाच विचार करायचा आहे. जसं की बघा, माझ्या आयुष्यात सर्व काही चांगल्याच गोष्टी आहेत, मी कामात अतिशय प्रगती करणार आहे किंवा केलेली आहे, माझा व्यवसाय धंदा खूप चांगला चालणार आहे, त्याचबरोबर माझ्या जीवनात कोणत्याच अडचणी येणार नाही, असा सकारात्मक विचार करायचा आहे. असं नाही की बघा मी खूप दुःखात आहे, मी खूप संकटात आहे, असं अजिबात बोलायचं नाही. निगेटिव्ह काहीच बोलायचं नाही. बघा, सर्व काही तुम्हाला पॉझिटिव्हच बोलायचं आहे. आता पॉझिटिव्ह तुम्हाला करत असताना हे बोलायचं आहे. 7 वेळा हा नारळ तुम्हाला उतरवायचा आहे व त्यानंतर तसाच तो नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे कुठे बघा मारुती रायाचं मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन करायचं काय
तर बघा काय करायचं आहे तो नारळ तिथे घेऊन जायचा आहे. आणि त्याचबरोबर हा उपाय करताना आपण कोणाशीही बघा बोलायचं नाही. त्याचबरोबर मंदिरात जाताना देखील तुम्ही कोणासोबत बोलू नका, फोन देखील पाहू नका. त्याचबरोबर तुम्ही पाठीमागे देखील वळून बघायचं नाही. हा नारळ जो आहे तो तुम्ही मंदिरात नेऊन ठेवायचा आहे. तुम्ही मंदिरात बघा कुठेही ठेवला तरीही चालेल. अगदी तुम्ही मारुतीरायाच्या बघा चरणापाशी जरी ठेवला तर अतिशय उत्तम. नाही ठेवता आला तर अगदी मंदिरात कुठेही ठेवला तरीही चालणार आहे. त्यानंतर तुम्ही त्यांना प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख, समस्या दूर करा. हे करून झाल्यावर तुम्हाला तिथेच मंदिरात बसून किमान 1 वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. तुम्ही 11 वेळा केलं तरी चालणार आहे. नाही शक्य झालं तर 1 वेळा तरी हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. नक्की करून बघा. अर्थात अगदी श्रद्धेने, विश्वासाने हा उपाय करायचा आहे. कुठलीही सेवा किंवा उपाय आपण जेव्हा अगदी श्रद्धेने करत असतो ना, तेव्हा त्याचं बघा फळही तितकंच आपल्याला मिळत असतं. उगाच करायचं म्हणून करू नका, त्याचं फळ अजिबात मिळत नाही. तुम्ही अगदी श्रद्धेने करा, त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला दिवसभरात किमान एकदा तरी मारुती स्तोत्र नक्कीच पठण करायचं आहे. याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकानं स्वतःसाठी हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.